बीडला ड्युटी नकोच 107 पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती अर्ज केलेले आहेत। 172 पैकी 107 अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज, तर संतोष देशमुख हत्येनंतर बीड मधलं वातावरण तापल्याचं चित्र आहे। मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा सर्वत्र चर्चेत आहे। तसेच काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर सामाजिक राजकीय नेत्यांनी आरोप केलेले आहेत। त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा दर्शवली आहे। बीड नको दुसरीकडे बदली करा असं यावेळी विनंतीत अर्जात म्हटलं गेलंय। 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे हे विनंती अर्ज केलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, आता बीडची धास्ती घेतलेली आहे पोलिसांनी, बीडला ड्युटी नकोच असं 107 पोलिसांचं म्हणणं आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रकरण जर पाहायला गेलं तर बीडमध्ये जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे। यामध्ये अनेक पोलिसांवरती जे आहे ते आरोप झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आता पोलीस मध्ये देखील आता एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळत आहे। तब्बल 107 अधिकाऱ्यांनी जे आहे ते महासंचालकांकडे, विशेष पोलीस निरीक्षकांकडे जे आहे ते विनंती अर्ज पाठवलेले आहेत। बीडला ड्युटी नको असं त्यांनी जे आहे त्या अर्जामध्ये उल्लेख केलेला आहे। काही जणांनी जे आहे ते वैयक्तिक कारण यामध्ये दिले आहेत, तर काही जणांनी वेगवेगळे काम आणि इतर गैर असल्याचं, आजारपणी असल्याचं देखील कारण जे आहे त्या मध्ये दिलेले आहे। आणि तब्बल बीड जिल्ह्यातील 29 पोलीस ठाण्यामधील उपनिरीक्षक असेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक, डीवायएसपी जे आहेत ते तब्बल 188 आहेत आणि यापैकी 172 जर सध्या कार्यरत आहे। तब्बल 30 लाखाची सुरक्षा जी आहे ती या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवरती आहे। मात्र आता थेट आता पोलीस अधिकारी जे आहे ते आता बीडमध्ये नोकरी नकोय असं म्हणताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता कुठेतरी बीड जिल्ह्याच्या सुरक्षेवरती प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।